हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारतीय आक्रमणाच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. चिनाब नदीचा पाणीरोखा. पाकिस्तानी गोळीबारामुळे संतापलेल्या सीमेवरील ग्रामस्थांची मागणी. ग्राउंड झिरो वरून माझाचा स्पेशल रिपोर्ट. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो. राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लँडिंग. पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर यूएनमध्ये शांततेची भाषा. आम्हाला तणाव नको, संयुक्त राष्ट्रातले पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य. भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही. सपाचे आमदार अबू आझमी पुन्हा बरळले. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण आहे का याची उत्सुकता. मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आला नाही. अजित पवारांनी पुन्हा एकदा या मनातली इच्छा बोलून दाखवली. महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आशावादी. वेव्स 2025 परिषदेत मुख्यमंत्र्यांनी 8,000 कोटींचे सामंजस्य करार केले. गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लान. शासनाची 2,000 कोटींची गुंतवणूक. पुणे महापालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय. काही भागात आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद. येत्या सोमवारपासून अंमलबजावणी. नीट परीक्षेमुळे मुंबईतील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय. अश्लील कॉन्टेंटच्या वादानंतर उलू ॲपनं हाऊस अरेस्ट स्ट्रीमिंग थांबवलं. सगळे एपिसोड्सही काढले. शो विरोधात गुन्हा दाखल. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबाद